मित्रहो नमस्कार. मी डॉक्टर संग्राम पाटील. इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड शहराच्या जवळ एक अजून एक लहान शहर आहे. त्या शहराच्या एका सर्व्हिस स्टेशनला मी इथे गाडी पार्क केलेली आहे. गाडी चार्ज होते आहे माझी इलेक्ट्रिक चार्जिंग. आणि हा राऊंड अबाउट जो आहे ट्रॅफिकचा, इथे सिग्नल नाही आहे. राऊंड अबाउट म्हणजे सिग्नल नसतो जनरली, काही ठिकाणी असतो. तर इथे कसं ट्रॅफिक लोक सेल्फ मॅनेज करतात, म्हणजे इथे कुठलीही व्यवस्था नाही आहे मॅनेज करायला. लोक आपण स्वतःहून कसे मॅनेज करतात हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथे थोडंसं काही मिनटं शूटिंग करणार आहे. ते बघा. तर उजवीकडून जी गाडी येते बघा, ती आली की इकडच्या गाड्या थांबतात. मग उजवीकडनं काही नसेल तेव्हा या गाड्या प्रोसीड होतात. बघा, आता उजवीकडनं ट्रॅफिक येत नाही आहे इथे, तोपर्यंत या गाड्या येत आहेत. डावीकडे जाणाऱ्या गाड्या डावीकडे निघून जातात, इकडच्या डावीकडे निघतात. मात्र ह्या गाड्या जेव्हा सरळ जातात तेव्हा तिथल्या गाड्या थांबतात. म्हणजे उजवीकडच्या येणाऱ्या गाड्यांना प्रेफरन्स दिला जातो. तो नियम आहे, तो नियम कोणीच मोडत नाही. म्हणजे त्याच्यासाठी काही दंड नसतो किंवा ट्रॅफिक इथे हवालदार नसतो, परंतु हा रूल ऑफ राईट जो आहे तो पाळला जातो. आता बघा, ही गाडी तिकडनं आली, ही गाडी थांबली. तिकडनं गाडी नाही आहे तोपर्यंत हेच चालत राहणार. आता ही पांढरी व्हॅन चालली आहे, डावीकडे चालली आहे, परंतु काळी कार समोर चालली आहे, तर तिकडची गाडी थांबली तिच्यासाठी. तर हा जो नियम आहे, तुम्ही इथे तासनतास जरी बघितलात तर तुम्हाला एकही हॉर्न ऐकायला येणार नाही. आणि जनरली अगदी चुकून कोणी नौखा आहे, परदेशातनं आला आहे किंवा त्याचा नकळत अशी चूक झाली तरच चूक होते, आणि ती पण लोक ॲक्सेप्ट करून घेतात. त्याच्यासाठी जनरली लोक हॉर्न वाजवत नाहीत. मोठ्या शहरांमध्ये लोक हॉर्न जास्त वाजवतात, पण थोडं तुम्ही बाहेर गेलात इतर शहरांमध्ये तर तुम्हाला इथे तासनतास उभं राहाल तरी तुम्हाला हॉर्न ऐकू येणार नाही. आता हे बघा, इथे M40 नावाचा मोठा हायवे आहे. तुम्ही हा समोरचा बोर्ड जो दिसतो आहे इथे मी तुम्हाला दाखवतो झूम करून. मोठा हायवे ऑक्सफर्डपासून सुरू होतो हा, आणि हा वर बर्मिंगहॅमकडे जाणारा रस्ता आहे. परंतु हा आणि हे त्याच्या बाहेर ह्या शहराला येणारे हे ट्रॅफिक आहे. तर इथे बिझी ट्रॅफिक आहे. दिस इज अ बिझी राऊंड अबाउट. इथल्या इंग्लंडचा जर विचार केला तर याला बिझी म्हटलं जाईल, परंतु एकही तुम्हाला हॉर्न ऐकायला येणार नाही इथे. हे बघा, मी जो सांगितला आहे तो नियम तुम्हाला लोक स्वतःहूनच पाळतात, कोणीच मोडत नाही. पुन्हा पुन्हा सांगतो आहे, परंतु याच्यामुळे इथे बिना पोलीसचं, बिना ट्रॅफिक लाईटचं एवढं ट्रॅफिक कंट्रोल होतं आहे. बघा, 3 बाजूंनी हा रस्ता येतो आहे आणि तिन्ही बाजूला ड्युअल कॅरेजवे, म्हणजे ड्युअल कॅरेजवे नाही आहे, सिंगल कॅरेजवे इकडे आहे. दोन्हीकडून सिंगल रोड आहे. हा फुटपाथ आहे इकडचा आणि सायकल पाथ. तर असं ट्रॅफिक इथे चालतं. अजून थोडा वेळ मी हे सुरू ठेवेन तुम्हाला जस्ट बघण्यासाठी. तर असं राऊंड अबाउटवरचं ट्रॅफिक असं चालतं. मग तो कितीही मोठा राऊंड अबाउट असो, हा काय खूप मोठा राऊंड अबाउट नाही आहे, हा नॉर्मल साईज आहे. याच्यापेक्षा मोठे राऊंड अबाउट असतात आणि तिथेसुद्धा ट्रॅफिक असंच सेल्फ मॅनेज लोक करतात. असं शिस्त आहे बघा ट्रॅफिकमधली. आणि त्यामुळे अशा बऱ्याचशा ठिकाणी ट्रॅफिक जरी काही डिस्टर्ब झालं, काही प्रॉब्लेम झाला, ॲक्सिडेंट झाला, तर इथे असा मोठा पोलिसांचा ताफा येत नाही. एक पोलीस ऑफिसर फक्त गाडी घेऊन येतो आणि तो एक व्यक्ती फक्त सगळं ट्रॅफिक मॅनेज करतो आणि लोक त्याच्या सूचनेप्रमाणे वागतात. तर असा हा देश आहे. असे अनेक देश आहेत पश्चिमेमध्ये, पूर्वेकडे, की जिथे अशी शिस्त पाळली जाते आणि लोक त्यामुळे यांना ॲप्रिशिएट करतात. इथे सुरक्षितता असते आणि लोकांना ते आवडतं. याच्यात जर कोणी बेशिस्तपणा केला तर लोक बरेच डिस्टर्ब होतात. त्यांना वाटतं की अरे असं कसं काय बेशिस्तपणा आहे हा. पण मग ते काहीतरी घाई असेल किंवा नवीन कोणी नौका ड्रायव्हर असेल किंवा परदेशातला असेल म्हणून लोक त्यांना सोडून देतात. त्याचा राग धरत बसत नाहीत जनरली. असं आहे बघा. इकडे तुम्हाला दाखवतो मी हे
क्रॉसिंग आहे. ही एक लेडी आता तिचं इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन, ही हँडिकॅप लेडी आहे, ती तिच्या मुलाला घेऊन तिने क्रॉस केलं. इथे पण असे क्रॉसिंग्स आहेत लोकांसाठी राऊंडअबाउटच्या अलीकडे. इथे झेब्रा नाही आहे किंवा लाईट्स पण नाही आहेत, क्रॉसिंग लाईट, पेडेस्ट्रियन लाईट ज्याला म्हणतो. तर ते या येणाऱ्या जाणाऱ्या ड्रायव्हर्सच्या मर्जीवर असेल त्यांना रस्ता सोडणं. त्याच्यात पण कारचे ड्रायव्हर जे असतात मोठ्या गाड्यांचे, ते बरेच कोऑपरेटिव्ह असतात. कोणी क्रॉसिंगला उभं असेल तर ते त्यांच्यासाठी रस्ता सोडतात, त्यांना क्रॉस करू देतात बऱ्याचदा, आणि मग आपली गाडी पुढे नेतात. तर आय होप आपल्याकडे पण अशी ट्रॅफिकची शिस्त यावी आणि अशी सुरक्षित ट्रॅफिक आपल्याकडेही व्हावी. बघा किती शिस्तप्रिय आहे. आता गेल्या 6 मिनटापासून एकही हॉर्न वाजलेला नाही आणि कोणी एकाने नियम मोडलेला नाही. बघा ती पांढरी गाडी किती स्लो येते, पण तिची पूर्ण वाट या गाडीने बघितली आणि मग ह्या गेला. तर आपल्याकडे असं शिस्त येवो अशी अपेक्षा करूयात. लोकांनी शांततेने दुसऱ्याचा विचार करून, नियमांचं पालन करून, सुरक्षा आणि नियम याप्रमाणे अशी वाहतूक करावी अशी आपण अपेक्षा करूया. त्यांच्यापासून शिकण्यासारखं खूप आहे. तर हे शिकलं पाहिजे आपण, रस्त्यावरचे नियम, रस्त्यावरची शिस्त, आणि त्याच्यासाठी ट्रेनिंग खूप महत्त्वाचं असतं. तर आम्ही भारतात इतके वर्ष गाड्या चालवून देखील इकडे येऊन आम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ॲप्लिकेशन केले. त्यावेळेला आमची ड्रायव्हिंग टेस्ट जी द्यावी लागली, तर मी पहिल्याच टेस्टमध्ये फेल झालो, मग दुसऱ्या टेस्टमध्ये पास झालो. आणि बहुतांश लोक असे 1, 2, 3, काही लोक 4, 4, 5, 5 टेस्ट रस्त्यावरच्या फेल होतात आणि मग त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जातं. असे कडक ड्रायव्हिंगचे ट्रेनिंगचेच नियम इतके एवढे कडक आहेत इथे की लोकांना ड्रायव्हिंग टेस्ट ही बहुतांश लोकांना आयुष्यातली सगळ्यात मोठी परीक्षा वाटते. आणि ड्रायव्हिंग टेस्ट पास झालं की त्यांना अक्षरशः 10वी 12वी मेरिट लिस्टने पास झाल्यासारखा आनंद या लोकांना होतो. तर आपल्याकडे मात्र ड्रायव्हिंग टेस्टला असं काही महत्त्वच नसतं. बरेचसे लोक एजंटच पैसे घेऊन आपले ड्रायव्हिंगचे लायसन्स अरेंज करतात. मला आठवते माझी ड्रायव्हिंग टेस्ट पुण्यात झाली होती, तेव्हा एजंटनेच सगळं ते मॅनेज केलं होतं ना. आम्हाला अक्षरशः 10 मीटरपेक्षा कमी त्या RTOने टेस्ट करायला लावली होती आणि तेवढं चालवलं तरीसुद्धा ड्रायव्हिंगचं लायसन्स दिलं होतं. होप दिस इज युजफुल फॉर यू. टेक केअर. बाय बाय.